चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण गिरी आपल्या सर्वांचे शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती परत एकदा स्वागत करतो. आज आपला पार्ट नंबर 3 आहे. तुम्ही इतिहासाच्या लेक्चरला जे प्रेम देताय त्यासाठी धन्यवाद. आणि आपली परत ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. ठीक आहे, चला बघूया मग आपण पार्ट 3. आज काय करणार आहे आपण, ग्रुप सीचा जो 21 जूनला पेपर झाला होता आपला, त्याचं पूर्ण ॲनालिसिस करून घेऊया. ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं याच्या अगोदरच्या लेक्चरचं म्हणजे 2025चा जो ग्रुप सीचा पेपर झाला त्याचा ॲनालिसिस बघितलेला नसेल तर ते बघून घ्या. मित्रांनो, मी फुल डिटेल ॲनालिसिस घ्यायचा प्रयत्न करतोय, म्हणजे जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाही. आणि हे लेक्चर मी तसंच घेणार आहे की ज्यांनी म्हणजे याच्या अगोदरचे लेक्चर बघितलेलं आहे त्यांना जास्त कळल. ठीक आहे, म्हणजे काय झालंय, आपण जे लेक्चर घेतोय ते दुसऱ्या म्हणजे एकमेकावर बेस आहे. ॲनालिसिस म्हणजे काय, सर जे आपण पहिले घेतलं त्याच्याच बेसवर दुसरा प्रश्न आला का. ठीक आहे, याच दृष्टिकोनातून आपण असं बघतोय. चला जास्त वेळ घेत नाही मी, आपण चालू करूया आपल्या लेक्चरला डायरेक्ट. ठीक आहे, पेपर कोणता आहे हा, 1 जून 2025 ला झालेला हा पेपर आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा जो 2026 ला पेपर झाला होता पहिले आपण हा बघितला, याचं रिफ्लेक्शन म्हणजे या पेपरचं रिफ्लेक्शन तुम्हाला या पेपरमध्ये दिसल. पण मी पेपर उलटे याच्यासाठी घेतोय की तुम्हाला समजेल सर हो की ते रिफ्लेक्शन पडलेलं आहे तिच्यावर. ठीक आहे, ओके. चला जास्त टाइम नाही. पहिला प्रश्न क्रमांक 1, प्रार्थना समाजावर एक प्रश्न विचारलेला आहे. सर मग या प्रश्नाचा मागच्या वर्षीच्या प्रश्नाचा संबंध आहे का, तर 100% मित्रांनो. हा हिच्यावर बघा, जे तुम्हाला नावं दिसत ना, गोपाळकृष्ण गोखले किंवा नारायण मल्हार जोशी झाला असतील तर यांचे रिफ्लेक्शन तुम्हाला प्रश्नात पुढच्या वर्षी दिसले. म्हणजे हा 24चा पेपर आहे आणि याचं रिफ्लेक्शन आम्हाला 25 मध्ये दिसलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आज तुम्हाला समजेल ते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1 वाचून घ्या. काय तर, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या म्हणते. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था. बर, आता हिच्यात जर राजकीय शब्द आला असता तर समजा इथं सामाजिक शब्द आहे, इथं काय आहे, सामाजिक कार्य करणाऱ्या आणि राजकीय कार्य करणाऱ्या ह्या टोटल वेगळ्या आहे. जसं की लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं झालते. आधी सामाजिक सुधारणा करायची की राजकीय सुधारणा करायच्या, सेम तशाच राजकीय सुधारणा म्हणजे लॉजिक लागलं सर आमचं इथं. लॉजिक काय लागलं इथं, लॉजिक लागलं आमचं की सर आम्हाला इथं फक्त सामाजिक सुधारणा कोणत्या कोणत्या येतं किंवा सामाजिक संघटना कोणत्या कोणत्या येतं याच्यावर जास्त भर द्यायचा. ठीक आहे, बरं मी जर इथं बॉम्बे असोसिएशन असं नाव टाकलं असतं तर समजा बॉम्बे असोसिएशन किंवा मी जर म्हटलं तुम्हाला हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन असं जर टाकलं असतं तर म्हणजे ह्या तर तुमचे पहिले एलिमिनेशन झाले असता. म्हणजे या कोणत्या संघटना होत्या, क्रांतिकारी संघटना किंवा राजकीय संघटना होत्या सर. त्याच्यामुळे आमचं एक लॉजिक इथं बूस्ट झालं. मग इच्छा होती का तशी, तर नाही सर. सगळ्या तुमच्या कोणत्या इथं सामाजिक संघटना आहेत सर. बर, मग इथं तुम्हाला अभ्यासात लागेल तुमचा. मग काय, सोशल सर्व्हिस लीग. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी सोशल सर्व्हिस लीग स्थापन झाली होती का, तर 100% झाली होती. तर ती कोणी केली होती, नारायण मल्हार जोशी. कधी केली होती, 1911 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वंट ऑफ इंडिया गोपाळकृष्ण गोखले 1905 मध्ये पुण्यात स्थापन केली होती. कुठं, पुणे. लक्षात ठेवा, लिहत चला हे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पेपरात मार्क मिळून देतील. आणि याच्या नंतरचा म्हणजे 2022चा जे पेपर झाला होता तिच्यावर सेम म्हणजे प्रार्थना समाजाच्या म्हणजे प्रार्थना समाजावरती प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. त्यानंतर आर्य समाज आणि प्रार्थना समाजाचा डायरेक्टली संबंध येत नाही. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न कटला. सी आम्हाला उत्तरात नाही पाहिजे, सी नाही पाहिजे. सर अ आणि ब तर बरोबर आहे. आता फक्त डी चेक करायचं. डी येतो, डिप्रेस क्लासेस मिशन कोणी स्थापन केलेलं आहे, विठ्ठल रामजी शिंदे. ठीक आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलेलं आहे, डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केले आहे. आणि ती कधी केली होती, 1906 ला. ठीक आहे, लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. आणि इथंच तुम्हाला प्रश्न विचारल्या जाईल. मग कसं पाठ करणार सर, डिप्रेस क्लासेस मिशन आणि डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती. ती वेगळी. आणि डिप्रेस क्लासेस मिशन आहे हे कोणाचं आहे,
विठ्ठल रामजी शिंदे. माणूस जर डिप्रेस झाला, डिप्रेस पेपरमध्ये कमी मार्क आले सर, किंवा काही चुकलं सर, काही झालं सर, आपण काय होतो, डिप्रेस होतो, डिप्रेस. मग कोणाचं नाव घेतो डिप्रेस झाले की आपण विठ्ठलाचं नाव घेतो, विठ्ठलाचं. म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय कोणती संघटना स्थापन केली आहे, तर डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केलेलं आहे. बरं, मग आता हे तुमचं सोशल सर्व्हिस लीग, त्यानंतर सर्वंट ऑफ इंडिया, भारत सेवक समाज म्हणतो आपण त्याला, भारत सेवक समाज, भारत सेवक समाज म्हणतो आपण याला. ही कोण स्थापन केलेला आहे, तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेला आहे. आणि कुठं केलेला आहे हा प्रश्न आला होता, तर कुठं केलेला आहे हा, पुणे या ठिकाणी स्थापन केला होता. कधी केला होता, तर 1905 ला स्थापन केला होता. गॉट इट. बर, कामगार संघटना काढण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला, तर नारायण मल्हार जोशी यांनी पहिला प्रयत्न केलेला दिसतो. पण कामगार चळवळीचे जनक, कामगार चळवळीचे जनक, चळवळीचे जनक जर म्हटलं तर जनक कोण येते रे, नारायण मेघाजी लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे. लक्षात ठेवा, जे आपले मजूर लोक असतात, मजूर लोक इथं खाल्ली तो, जे आपले मजूर लोक असतात, मजूर लोक लोखंडाचं काम करतात, वजन उचलतात मरणाचं, काही तुमच्या डेस्क बेंच असतील, काही तुमचे फॅन असतील, लोखंडाचे असतात ना. मग लक्षात ठेवा, हे काय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात, तर नारायण मेघाजी लोखंडेला म्हणतात. ठीक आहे. बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन 1884 ला स्थापन केली त्यांनी. हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन कोणी स्थापन केली आणि कधी स्थापन केली, जोड्या लावायला प्रश्न विचारलेला होता. चेक करू शकतो तुम्ही पाठीमागे जाऊन. कळतंय का काय चालू इथं, कळायलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बरं, आता येऊ सर तुम्ही सगळे माणसं सांगितले, हारायला आपला. ठीक आहे. आर्य समाज आणि आर्य महिला समाज वेगळा. आर्य महिला समाज पंडिता रमाबाई, आणि आर्य समाज जर म्हटलं तर 1875. ठिकाण, ठिकाण कुठं, ठिकाण जर म्हटलं ठिकाण, तर ठिकाण आहे सर मुंबई. इथं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. 1875 ला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाले. सॉरी, किती वर्ष पूर्ण झाली याला, 1875 आणि 1975, 100 वर्ष, आणि वरती 150 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष, 150 वर्ष पूर्ण झाले. म्हणून याच्यावर प्रश्न विचारला होता मागच्या वर्षी 2025 ला. ठीक आहे, की 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कुठं केली, मुंबईला केली. बघा आता प्रार्थना समाजाचा संबंध कसा आला याच्या सोबत, बघा पुढे जाऊन आहे ना, स्वामी दयानंद सरस्वती यांना प्रार्थना समाजाचे जे काही कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांनी पुण्याला बोलवलं की तुम्ही इथे या आणि आमच्या लोकांना भाषण द्या किंवा समजून सांगा. तर आर्य समाजाने सांगितलं होतं की वेद, वेद जे आपले 4 वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ठीक आहे, ते जे आपले वेद येतं, ते वेद सर्वांसाठी आहेत. सर्व ते वेदाचा अभ्यास करू शकतात, सर्व ते वेद वाचू शकतात. पण हे जे वाक्य आहे किंवा हे जे वक्तव्य आहे, हे तिथलच्या म्हणजे पुण्यातल्या रहिवाशांना किंवा पुण्याचे जे सनातनी वर्ग होता त्यांना आवडलेला नव्हता. आणि त्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींवर टीका केली. काय केली, टीका केली. आणि त्याच्यामुळंच त्यांचं थोडं इथं अवघड झालं राहणं, पुण्यात म्हणा किंवा मुंबईत म्हणा. मग त्याच्यामुळं तिथं अवघड झाल्यामुळे हे कुठे गेले, निघून उत्तरेला निघून गेले, म्हणजे लाहोरला निघून गेले. लिहून घ्या रे, कुठे निघून गेले, हे लाहोरला निघून गेले, पाकिस्तानमध्ये, म्हणजे त्या साईडला उत्तर भारतात निघून गेले. आणि तिथून पुढेच लाहोर या ठिकाणीच तुमचं कशाचं, आर्य समाजाचं प्रमुख केंद्र बनलेलं आपल्याला दिसते. एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगते. ठीक आहे. म्हणजे एक एक की पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आणि तिथंच तुम्हाला प्रश्न विचारला जातो की सांगा आर्य समाजाचं प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं ठिकाण बनलं होतं मुंबई नंतरचं, तर कोणतं बनलं होतं, लाहोर हे बनलेलं होतं. कळलं का, ठीक, कळलं सर आम्हाला. सर प्रार्थना समाजाबद्दल सांगा थोडं, प्रार्थना समाजाबद्दल. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867, 31 मार्च 1867. ठीक आहे, 1867 ला झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे. कुठे झाली, मुंबईला झाली. कोणी केली सर, कोणी केली, तर आत्माराम पांडुरंग तरखडकर. जे तरखडकर बंधू आहेत ना, त्यांच्यातलेच कोण, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी कशा स्थापना केली आहे,
प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसते. कुठे केली? मुंबईला केली. बघा, आपली आत्मा आहे, आपली आत्मा शुद्ध करण्यासाठी आपण काय करतो? देवाला प्रार्थना करतो. काय करतो? कोणाला करतो प्रार्थना? देवाला प्रार्थना करतो. एवढं माहिती आहे? ठीक आहे सर. म्हणूनच प्रार्थना समाजाचे अध्यक्ष किंवा संस्थापक जर म्हटलं तर कोण आहे? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, एवढं कळलं. इकडे बघा, प्रार्थना समाज स्थापन करायचा असेल किंवा आपल्या एखादी शाळा स्थापन करायची असेल किंवा एखादा क्लास टाकायचा असेल तर आपण कोणाच तरी प्रेरणा घेतो का रे? प्रेरणा, की यांनी असं केलं म्हणून आता आपण पण असं केलं पाहिजे. बरोबर, आपण काय घेत असतो? प्रेरणा घेत असतो. म्हणून हे प्रार्थना समाज स्थापन करण्यासाठी प्रेरणा कोणाची लाभली? प्रेरणा मुलीचं नाव नाही हा, प्रेरणा लागली. म्हणजे काय? कोणाच तरी आधार घेतला आपण. कोणाचा घेतला? तर केशवचंद्र सेन यांची आपण काय घेतली? प्रेरणा घेतलेली आहे. आता केशवचंद्र सेन कोण आहे? तर हा तुमचा कॉन्टॅक्ट ब्राह्मो समाजाशी लागतो. मी थोडक्यात घेतो ही गोष्ट. ठीक आहे, ओके. कोणासोबत लागतो हा? इथं ब्राह्मो समाज. आता ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहे? तर राजाराम मोहन राय. सगळ्याला माहिती आहे. संस्थापक जर म्हटलं कोण आहे? राजाराम मोहन राय. ठीक आहे, एवढं कळलं सर आम्हाला. कधी झाली स्थापना? तर ही झाली 1828 ला. सती प्रथा माहिती तुम्हाला? सती प्रथा बंदी कोणी आणली होती? तर राजाराम मोहन राय यांनीच आणली होती 1829 ला. त्या टायमाला भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर ते होते विल्यम बेंटिक. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. 1828 ला आणली होती. कोणी स्थापन केली होती? राजाराम मोहन रायनं. कधी? 1828 ला. यांच्यासोबत द्वारकानाथ टागोर होते. ठीक आहे, बर. त्याच्यानंतर 1866 ला ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली होती. बघा, द्वारकानाथ टागोराचा मुलगा होता देवेंद्रनाथ टागोर. यांनी काय केलं होतं? एक व्यक्ती आणले सोबत आपल्या ब्राह्मो समाजात काम करण्यासाठी. त्यांचं नाव आहे केशवचंद्र सेन. कळलं का? हा. मग यांनी 1828 पासून ते 1866 पर्यंत दोघांनी सोबत काम केलं असेल. सगळं काय जे गोष्टी आहेत सगळ्या सोबत केल्या. पण पुढे जाऊन 1866 ला दोघांमध्ये भांडणं झाले किंवा मतभेद झाले असं म्हणू शकतो आपण. आणि ब्राह्मो समाज फुटला. ब्राह्मो समाज दोन भागामध्ये फुटला. एक फुटला तुमचा आदि ब्राह्मो समाज आणि दुसरा झाला तुमचा भारतीय ब्राह्मो समाज. बघा मित्रांनो, केशवचंद्र सेन यांच्या अगोदर कोण होतं इथं? सर कोण होते? याच्या अगोदरच होते कोण? देवेंद्रनाथ टागोर. याच्या अगोदर कोण होते इथं? देवेंद्रनाथ टागोर. बरोबर आहे ना? म्हणजे केशवचंद्र सेन यांच्या येण्याच्या अगोदर कोण होते इथं? तर देवेंद्रनाथ टागोर होते. म्हणजेच आदि ब्राह्मो समाज कोणाचा आहे? देवेंद्रनाथ टागोर यांचा आहे. आणि ब्राह्मो समाज कोणाचा झाला मग आता? हा झाला तुमचा केशवचंद्र सेन. एवढं कळलं सर? कळलं आम्हाला. केशवचंद्र सेन सुद्धा कळाले. बर. त्याच्यानंतर या भारतीय ब्राह्मो समाजात सुद्धा 2 फूट पडल्या. डबल हिच्या 2 फूट पडल्या. ठीक आहे, 1878 मध्ये. एक भारतीय ब्राह्मो समाज दशाला तसा राहिला आणि एक नवीन समाज स्थापन झाला. त्याचं नाव होतं बघा भारतीय ब्राह्मो समाज, आदि ब्राह्मो समाज आणि एक मिनिट त्याचं नाव होतं साधारण ब्राह्मो समाज. सॉरी, त्याचं नाव काय? साधारण ब्राह्मो समाज. शिवनाथ शास्त्री यांचा. साधारण ब्राह्मो समाज. शिवनाथ शास्त्री कोण आहे याचे संस्थापक? शिवनाथ शास्त्री. ठीक आहे, हा कॉन्टेक्स्ट कळला का तुम्हाला? म्हणजे या एका नावावरून, केशवचंद्र सेन याच्या नावावरून आपण काय रे राजाराम मोहन राय पण बघितले थोडेफार, त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर पण बघितले, शिवनाथ शास्त्री पण बघितले. हे झालं, कळलं तुम्हाला काय? मित्रांनो, हे पूर्ण डिटेल अनालिसिस करतोय मी म्हणजे तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजेत. त्या अनुषंगाने तडजोड चालू आहे फक्त, बाकी काहीच नाही. कळलं? मग आता
प्रार्थना समाजाच्या माध्यमातून काय काय झालं तर कळलं सर. हिच्यात फक्त आर्य समाज नको पाहिजेत, म्हणजे अ बरोबर, ब बरोबर आणि ड सुद्धा बरोबर. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2 वाचा एकदा. जास्तीत जास्त एका क्वेश्चन मधून जास्तीत जास्त क्वेश्चन कसे सॉल्व्ह करता येईल आपण याच्याकडे जास्त लक्ष देणार आहे. ठीक आहे, फापड पसारा पण नको आणि टू द पॉइंटच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, असं समजू नका की युट्यूबला चालू आहे म्हणून काहीतरी आंडू पांडू चालू असेल तर नाही. एकदम आपण, आणि मी सांगतो तुम्हाला पेपरला येणार 100% गट कला पेपरला रिपीटेशन ऑफ क्वेश्चन होतात किंवा त्या अनालिसिस मधून हे क्वेश्चन रिपीट होतात. हा क्वेश्चन मी याच्या अगोदर लेक्चर मध्ये पण घेतलेला आहे. म्हणजेच 2024 चे प्रश्न 2025 ला आलेले आहेत सर, आम्हाला असं समजलेलं आहे. कळतंय का? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 2025 चा पेपर अनालिसिस केला होता असा डिटेलमध्ये, तर त्याला याचे प्रश्न सुटले असतील 100% सांगतो मी. त्याच्यामुळेच आपण आज चालू आहे. बर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असा होता. बघा मित्रांनो, 2025 जर पेपर तुम्ही घेसाल ना, तर त्या 25 तुम्हाला 1919च्या कायद्याला 1919च्या कायद्यावर टीका केलेली तुम्हाला दिसल. आणि ती टीका कोणी केली होती असा प्रश्न होता. आणि इथं काय विचारलेलं आहे, गुलामगिरीची एक नवी सनद कोणत्या कायद्याला म्हणतो आपण? भारत सरकार कायदा 1935चा. म्हणजे सर आम्हाला असं कळलंय पेपरच्या अनालिसिस मधून किंवा तुम्ही करवले त्या अनालिसिस मधून की आम्हाला टीका विचारल्या जातात. जसे की पॉलिटीमध्ये आपल्याला टीका विचारतात, तसं आता इतिहासामध्ये सुद्धा टीका विचारू राहिले. तर सर एवढं कळलं आम्हाला. कळलं का रे? हा, जसं की तुम्हाला 1919च्या कायद्याला विचारलं होतं की लोकमान्य टिळकांनी काय टीका केल्या होत्या, की टीका केल्या होत्या बघा, उजाळले पण सूर्य कुठे, जनाब दिल्ली तो अभी बहुत दूर आहे. बरोबर आहे ना? अशा टीका केलेल्या आम्हाला दिसतात. बरं, बघू आपण या इकडे आता. याचं उत्तर काय कळलं? 3 नंबर, भारत सरकार कायदा 1935. आणि मी तुम्हाला हे पण म्हटलं होतो की आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येक याच्यावर कायद्यावरती एक लेक्चर सेपरेट घेणार आहे समजा आपण. ठीक आहे, ओके. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा कायदा. आता या 1900 मॉर्ले आणि मिंटो एक भारत मंत्री होता, ठीक आहे, आणि एक व्हाईसरॉय होता. एवढं कळलं आम्हाला सर. एक आठवलं म्हणून सांगतो बघा, 2 पदावर तुम्हाला कन्फ्युजन होते. एक आहे भारत मंत्री पद, आणि नंबर 2 आहे उच्चायुक्त पद. उच्चायुक्त, ठीक आहे, कोणतं पद? उच्चायुक्त पद. म्हणजे या 2 पदामध्ये हाय कमिशनर होता आपण, हाय कमिशनर. एक इथं कन्फ्युजन होते आणि एक इथं कन्फ्युजन होते. भारत मंत्री हे पद आहे ना 1958च्या कायद्याने तयार झाले. 1858च्या, सॉरी कधी? 1858च्या कायद्याने हे पद तयार झालं होतं. आणि हे उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर हे पद कधी झालं तयार? 1919च्या कायद्यानं. एवढं क्लिअर का रे? एवढं क्लिअर का? म्हणजे 1919च्या कायद्यानं काय झालं होतं, तर उच्चायुक्त म्हणजेच भारताचा हाय कमिशनर. आणि पहिले हाय कमिशनर जर कोण होते ते विल्यम मेयर. लिहून घ्या, कोण होते? विल्यम मेयर किंवा विल्यम मेयर. ठीक आहे, भारताचे पहिले उच्चायुक्त म्हटले तर कोण आहे? ते विल्यम मेयर होते. बर, एवढं कळलं का? आता 1919चा कायदा मी त्या दिवशी पूर्ण डिटेल केलेला आहे याच्या आधीच्या लेक्चर मध्ये. तुम्ही तुम्ही जाऊन ते बघावा अशी अपेक्षा आहे तुमची. तुमचा 1919चा कायदा पूर्ण कंप्लीट होईल मित्रांनो. हिच्यातूनच आपण काय केली होती, युपीएससीच्या कायद्याची तरतूद केली होती. पण युपीएससी स्थापन कधी झाली होती, तर 1926 ला हा स्थापन झालेला दिसतो आपल्याला. हा तुमचा काय म्हणतात, हा आयोग स्थापन झालेला दिसतो. आणि या वर्षी याच्यावर प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, कारण की 100 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यामुळे इथं प्रश्न विचारतील युपीएससी वर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. 1919चा कायदा काय झालं त्या मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, इथं लिहितो सेपरेट असं, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. हे सगळ्याचं पाठ आहे आता, मतदारसंघ. ठीक आहे, ओके सर, एवढं कळलं आम्हाला. त्याच्यानंतर काहीतरी नवीन जर सांगायचं झालं तर या कायद्यात ना
1919च्या कायद्यानं बघा व्हाईसरॉयच्या मंडळात भारतीयांना म्हणजे भारतीयांना स्थान देण्याचं चालू करण्यात आलं होतं आणि SP सिन्हा नावाची व्यक्ती पहिले नियुक्त व्यक्ती होते व्हाईसरॉयच्या त्या कार्यकारी मंडळात. म्हणजे इथं आम्हाला भेटलं की व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात काय झालं आता एक भारतीयांना स्थान देणं चालू झालं होतं आणि पहिले कोण होते SP सिन्हा. हा प्रश्न विचारतील मित्रांनो, लक्षात ठेवा, लय महत्वाचा प्रश्न आहे. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात कोणाला स्थान भेटला था? भारतीयांना स्थान भेटणं चालू झालं होतं आणि पहिले होते SP सिन्हा. ठीक आहे. 1919 कायदा एवढं महत्वाचं आहे. 1919 कायद्यात पण भरपूर गोष्टी झाल्या. काय काय झालं डबल सांगतो आता. प्रांतात काय झालं होतं? प्रांतात झालं होतं द्विसदन. काय झालं होतं? द्विसदन नाही, दुहेरी शासन. यालाच आम्ही द्विदल असं म्हणतो. द्विदल पद्धत चालू झाली होती. ठीक आहे. द्विशासन द्विदल कुठे झाली ही? प्रांतात झाली होती. कुठे झाली होती? प्रांतात. मग केंद्रात काय होतं? केंद्रात 1919च्या कायद्यानं केंद्रात काय झालं रे? हिच्यात झालं बघा द्विगृह स्थापन झालती. द्विगृह म्हणजे तुमचं एक होतं लोकसभा आणि एक होतं राज्यसभा. म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह. कोणत्या कायद्यात? केंद्रात. आणि काय त्याला द्विगृह म्हणतात. आणि प्रांतात काय झालं होतं? दुहेरी शासन म्हणजे काय? एक होती तुमची राखीव आणि एक होती सोपीव. मी त्या याद्या म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये याच्यापेक्षा जास्त डिटेल अनालिसिस करून तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही हे लिहून घ्या. एक पॉईंट तुमचा महत्वाचा आहे मित्रांनो. ठीक आहे. ओके. हा झाला 1919चा कायदा. त्याच्यानंतर या 19च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव आहे मुडीमन समिती. 1924ला एक समिती नेमली होती. तिचं नाव काय आहे? मुडीमन समिती. आणि तिच्यावरच तुम्हाला या वर्षी आयोगानं प्रश्न विचारला. ठीक आहे. म्हणजे अनालिसिस करणं किती गरजेचं आहे आणि कोणत्या पद्धतीचं अनालिसिस करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जरी तुम्ही इतिहासाला 10 मार्क समजत असाल पण हा आवाका लय मोठा आहे आणि 10 मार्क म्हणजे भरपूर मोठी गोष्ट होती. ठीक आहे. ओके. मग इथं सोपे प्रश्न चुकता कामा नाही आपले. बर सर. त्यानंतर आला 1935चा कायदा. गोलमेज परिषदा झाल्या, श्वेतपत्रिका जाहीर झाली आणि त्याच्यानंतर कोणता कायदा आला? भारत सरकार कायदा 1935. मग या भारत सरकार कायदा 1935ला पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हटले? गुलामगिरीची एक नवी सनद आहे. म्हणजेच आपल्याला या वक्तव्यातून असं कळते की काँग्रेस किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा कायदा आवडलेला नव्हता. या कायद्यामध्ये काहीतरी त्रुटी असतील 100%. म्हणूनच आपण हा याच्यातले 75% भाग आपल्या संविधानात घेतलेला आहे. किती? 75%. 100% काऊन नाही घेतला? कारण की याच्यात काहीतरी त्रुटी असतील. म्हणूनच हे काय बोलले रे? ही गुलामगिरीची एक नवी सनद दिसते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हटले रे? हे म्हटले की ही भरपूर ब्रेक असलेली आणि इंजिन नसलेली गाडी म्हणतात ते. ठीक आहे. इंजिन असलेली, भरपूर ब्रेक असलेली आणि इंजिन नसलेली गाडी आहे अशी कोण म्हटले? तर जवाहरलाल नेहरू म्हटलेले होते. म्हणजे या कायद्यात नुसते अडथळे. गाडी तर पळायला आली पण याच्यात अडथळे किती आहेत? भरपूर आहे असं कोण म्हटलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर एक नाव लिहून घ्यायच्यात. जिना. कोण? मोहम्मद अली जिना यांनी काय म्हटलेलं आहे? हा कायदा कसा आहे? सडलेला, कुजलेला असं कोण म्हटलं होतं? तर मोहम्मद अली जिना म्हटलेले होते. कोणत्या कायद्याला? तर 1935च्या कायदा, 1935चा भारत सरकार कायदा. कळलं का रे? ठीक. आता रौलट कायदा काय होता सर 1919चा? जालियनवाला बाग हत्याकांड माहिती का? हा याच म्हणजे हा जो कायदा आणला होता रौलट कायदा, विना चौकशी भारतीयांना अटक करणे, जवळपास 2 वर्षाची शिक्षा द्यायची आणि अटक केल्याच्या नंतर तुम्हाला कोर्टात बी जायची परमिशन नव्हती. असा हा कायदा होता. कोणता कायदा आहे? रौलट कायदा. मग तुम्हाला एक प्रश्न विचारला होता साधा आणि सिंपल. रौलट कायद्याला काळा कायदा असं कोण म्हटलं होतं? रौलट कायद्याला काय म्हणतात? काळा कायदा. आणि असं कोण म्हटलं होतं?
तर असे म्हटले होते महात्मा गांधीजी. कोण म्हटलं होतं रे? महात्मा गांधीजी म्हटलेलं आपल्याला दिसतात. रौलट कायद्याला काळा कायदा असं कोण म्हटलं? तर म्हटले होते महात्मा गांधीजी. एवढं कळलं का? ठीक आहे. बरं, या रौलट कायद्याच्या विरोधात ना पंजाबमध्ये विरोध चालू होता. आणि विरोध कोण करायचे? तर दोन व्यक्ती होते. एकाचं नाव होतं डॉक्टर सत्यपाल, डॉक्टर सत्यपाल, आणि नंबर 2 होते सैफुद्दीन किचलू, सैफुद्दीन किचलू. हे दोन व्यक्ती होते. या दोघांनी काय चालू केलं होतं पंजाबमध्ये? म्हणजे आंदोलन चालू केले होते, विरोध प्रदर्शन चालू केले होते. पण या दोघांना उचललं आणि कुठ केलं रे? अटक करण्यात आली. या दोघांना काय करण्यात आली होती? अटक करण्यात आलेली आपल्याला दिसते. पण या अटकेच्या विरोधात 13 एप्रिल 1919 ला, नीट ऐका, 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बागेत भरपूर जमाव म्हणजे जमणार होता. मग हा जमाव जमू नये म्हणून तिथलचा जो जनरल होता, जनरल ओडवायर, यांनी काय केलं रे? कलम 144 IPC कलम 144 अंतर्गत काय केलं रे? जमावबंदीचा कायदा लागू करण्याची घोषणा केली. पण लोकांनी तरी ऐकलं नाही. म्हणजे तिथलचे लोक गेले आणि जालियनवाला बाग हत्याकांडात विरोध प्रदर्शन चालू केले. विरोध प्रदर्शन चालू केल्याच्या नंतर तिकडून जनरल डायर आला. कोणाला? जनरल डायर. ओडवायर वेगळा, ओडवायर हा वेगळा आणि जनरल डायर वेगळा. ठीक आहे. जनरल ओडवायर यांनी ऑर्डर दिली होती. ऑर्डर कोणाला? या जनरल डायरला, की काय करा तुम्ही आता फायरिंग चालू करा. म्हणजे फायरिंगचा हे कोण गेली होती? जनरल डायरना. एवढं कळलं का? हा, मग तिथलच्या जमावावर काय केली होती आपण म्हणजे या जनरल डायरने काय केली होती? फायरिंग केलेली दिसते आणि तिथे भरपूर लोकांचा मृत्यू झाला. हे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण मग नंतर पुढे जाऊन 1940 ला या जनरल ओडवायरला एका व्यक्तीनं मारलं, एका क्रांतिकारकानं मारला. आपल्या भारतातले व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे उधम सिंग. काय नाव आहे? उधम सिंग. कळलं? या उधम सिंगांनी 1940 ला इंग्लंडमध्ये जाऊन कोणाची हत्या केली होती? जनरल ओडवायरची हत्या केलेली आपल्याला दिसते. आणि या जनरल डायरचा वेगवेगळे आजार होऊन लोकांचं यांना काय लागला होता रे? असं म्हणता येईल शाप लागला होता. इथंच त्यांचा मृत्यू झाला होता वेगवेगळ्या रोगानं. नैसर्गिक मृत्यू झाला होता जनरल डायरचा. कळलं का एवढा? अरे 3-4 कायदे कळले का? मित्रांनो बघा, याच्यातलाच तुम्हाला एक प्रश्न येईल 100%. एवढं पण सांगतो मी तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? आता एनफिल्ड या बंदुकाच मुळात सर्व 1857 चा उठाव करण्याचा एक म्हणजे चालू करण्याचा सुरुवात होण्याची काय होती? एक थिनगी म्हणतो आपण. एनफिल्ड रायफल जुन्या बंदुका गेल्या होत्या आणि त्या जागी काय आल्या? आता एनफिल्ड बंदुका आल्या होत्या. ते एनफिल्ड बंदुका कशा होत्या? अशा वाकवायच्या, ते काडतूस तोंडाने तोडायचं, ती बारूद तिच्यात भरायची आणि मग फायरिंग करायची. अशी ती बंदूक होती. पण ती जे काडतूस होतं ना, काडतूस तोंडाने तोडायचं जे काडतूस होतं, त्या काडतूस आलं डुक्कर आणि गाय या दोन प्राण्यांच्या काय होतं? त्याला चरबी लावलेली होती. आणि जे डुक्कर जर म्हटलं तर मुस्लिम वर्गांना निषिद्ध होतं आणि गाय ही हिंदू धर्माला पवित्र होती. मग हे काडतूस आपल्या तोंडात जातं म्हणजे ते मांस आपल्या तोंडात चाललं असा लोकांचा समज व्हायला लागला. मग त्यातच 29 मार्च 1857 29 मार्च 1857 बराकपूर छावणी कुठेही बंगालमध्ये या बराकपूर छावणीतील रेजिमेंट नंबर 34. बघा, या रेजिमेंटवर सुद्धा प्रश्न विचारला होता. कोल्हापूरची रेजिमेंट विचारली होती आपल्याला. ठीक आहे. आता रेजिमेंट नंबर 34 मधले जे एक व्यक्ती होते, एक क्रांतिकारक होते, त्यांचं नाव आहे मंगल पांडे. यांना ही बातमी कळली आणि यांनी काय केलं रे? विरोध प्रदर्शन केला. आणि विरोध प्रदर्शन करत असताना यांनी जनरल हेनरी बाग नावाच्या एका अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पण ती गोळी त्यांना लागलीच नाही, ती लागली दुसऱ्यालाच. ठीक आहे. पण हा आरोप त्यांच्यावर लागला फायरिंग केली म्हणून. आणि त्यांच्यावर 6 एप्रिल 1857 ला त्यांच्यावर एक खटला दाखल झाला. आणि त्या खटल्यात त्यांना काय झाली? फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी दिली का? इथं फाशी दिली नाही, त्यांच्यावर खटला चालला आणि फाशी शिक्षा सुनावण्यात आली. आणि तिथून पुढे 2 दिवसांनी 8
एप्रिल 1857ला त्यांना काय दिले रे? फाशी देण्यात आली. कळलं का? फाशी दिली. सर 1857चा उठावाचं पार्श्वभूमी तयार झाली, आमचं कळलं थोडंफार आम्हाला. ठीक आहे. मग इथून पुढे 10 मे मेन उठाव कधी झाला तर 10 मे 1857ला मेरठ पासून काय झालेलं आहे? मेन उठावाला सुरुवात झाली. लिहून घ्या, हे तारीख महत्वाची. 10 मे 1857ला मेन उठावाची सुरुवात झाली 10 मेला, आणि ती झाली होती मेरठ पासून. कुठून झाली होती? मेरठ पासून. आणि यांनी दिल्ली काबीज केली लगेच, आणि दिल्लीचा नवीन राजा म्हणून घोषित केला. कोण केला? बहादूर शाह जफर. याला काय केले? आपण आंदोलनकार्यांनी काय केलं? आपला नवा नेता म्हणून काय केले? नेमलेला आपल्याला दिसते. बर सर, या रायफल बंदुक्या आणल्या होत्या, नव्या बंदुक्या होत्या. नवीन समजा हे बघा, आपण नवीन गाडी घेतो आणि नवीन गाडी घेतल्या आपल्याला लगेच चालवता येते गाडी? नाही. मग त्या गाडीचं आपण थोडं प्रशिक्षण घेतो, सुरुवात करतो प्रशिक्षण घ्यायची. तशी जर प्रशिक्षण झालं दिसते आपल्याला. या बंदुका चालवण्यासाठी 3 ठिकाण नेमण्यात आले होते. किती ठिकाण होते? 3 ठिकाण. एक होतं अंबाला, दुसरं होतं सियालकोट, आणि तिसरं होतं डमडम. एक अंबाला, एक सियालकोट, आणि काय होते एक चौथं डमडम. ठीक आहे. हे जे अंबाला होतं ना, अंबाला हे हरियाणा या ठिकाणी होतं. हरियाणा कुठं होते? हरियाणा ठिकाणी होतं. हे जे होतं तुमचं पंजाब मध्ये होतं. पंजाब म्हणजे आताचा पाकिस्तान, या आताचा पाकिस्तान मध्ये. ओके, पाकिस्तान. त्यानंतर हे जे डमडम होतं ना, कलकत्त्याजवळ होतं. ओके सर, कळलं सर आम्हाला. आता याच्यावर डबल प्रश्न आला तरी आमच्या लक्षात राहील सर. बघा, तुम्हाला माहिती आहे का 2020 मध्ये ना आपण राफेल विमान आणले होते फ्रान्स कडून. एवढं माहित असेल ना. हे जे राफेल विमान होते आपण फ्रान्स कडून आणलेलं, त्याची ती पहिली तुकडी होती. पहिली तुकडी सगळ्यात पहिले जर कुठं उतरली होती तर ती उतरली होती अंबाला या ठिकाणी. आता लक्षात राहील. ठीक आहे सर. त्यानंतर 2 नंबर सियालकोट, आणि 3 नंबर काय रे? डमडम. असं लक्षात ठेवा. या 3 ठिकाणी काय झालं होतं? प्रशिक्षण देण्यात आले होते. कशासाठी? रायफलच्या, एनफिल्ड रायफल ज्या बंदुका आहेत त्या चालवण्यासाठी. मग उत्तर काय येणार आहे आमचं? अ, क आणि ड. उत्तर क्रमांक 3 बरोबर. कळलं का? ओके सर, एवढं कळलं आम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन वाचा लगेच. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डची स्थापना झाली? जिल्हा लोकल बोर्डची काय झाली आहे? स्थापना झालेली आपल्याला दिसते सर. बर, इथं काय शब्द आला मित्रांनो? व्हाईसरॉय. मुळात पहिले आपल्याला एक लॉजिक, उत्तर जर माहित नसेल तर लॉजिक कसं काढायचं बघा सर. हे जिल्हा लोकल बोर्डची स्थापना झाली, म्हणजे लोकल बोर्डची स्थापना झाली, आणि कोण होता हा एक व्हाईसरॉय होता. सर आम्हाला एवढं माहितीये की 1858च्या कायद्यानं हे व्हाईसरॉय पद तयार झालं होतं. बरोबर आहे ना? 1858च्या कायद्यानं काय तयार झालं होतं? व्हाईसरॉय पद तयार झालं होतं. पण हा जो लॉर्ड वेलेस्ली हा तर 1798 ते 1805 पर्यंत, म्हणजे याचा कार्यकाळ काय आहे? 1798 ते 1805 पर्यंत याचा कार्यकाळ आहे. म्हणून आता येणारच नाही. हा तर येणारच नाही. हा संपला सर. हा व्हाईसरॉय नव्हता, हा गव्हर्नर होता त्या टायमाचा. ओके, एवढं कळलं. त्यानंतर लॉर्ड कर्झन म्हटलं तुम्हाला 1899 ते 1905 पर्यंत होता. ठीक आहे, हा सर येऊ शकतो. आता हा व्हाईसरॉय हा येऊ शकतो. त्यानंतर लॉर्ड लिटन जर म्हटलं तर हा होता तुमचा 1876 ते 1880. 1876 ते 1880. आणि लॉर्ड रिपन जर म्हटले तर 1880 ते 1884 अशी. आणि मग नंतर 1884 ते पुढे 1888 पर्यंत बर्कनहेड आले होते. ठीक आहे, ते वेगळा मुद्दा. मग त्या बर्कनहेडच्या कार्यकाळातच आपल्या कशी स्थापना झालेली दिसती? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आपल्याला दिसती. बर सर, हा लॉर्ड लिटन जो होता, लॉर्ड लिटन हा उदारमतवादी होता का रे? नाही सर, हा साम्राज्यवादी होता. हा कर्झन सुद्धा साम्राज्यवादी होता. या नुसतं साम्राज्य कसं वाढवायचं, लोकांचं काही घेणदेण नव्हतं यायला. पण हा जो लॉर्ड रिपन होता ना, लॉर्ड रिपन हा लोकांशी थोडा संवेदनशील होता.
म्हणून याला आपण उदारमतवादी म्हणतो. कसं म्हणतो याला? उदारमतवादी. उदारमतवादी. ठीक आहे, म्हणजे याला लोकांची थोडीफार काळजी होती. मग लॉर्ड रिपनच्या काळात आपल्याला दिसते कशी स्थापना झाली आहे, जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर यांनी काय केलं होतं रे, 1881 ला लॉर्ड रिपन यांनी 1881 ला जनगणना, काय रे, पहिली जनगणना केली आपल्याला दिसते. कायदेशीर जनगणना असं म्हणता येईल त्याला. ठीक आहे, कोणती जनगणना, तर पहिली नियमित जनगणना यांनी केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पहिली नियमित जनगणना, नियमित जनगणना, जनगणना. ठीक आहे, पहिली जनगणना, नियमित जनगणना आपल्याला दिसते. कोण आहे? लॉर्ड रिपन. पहिला फॅक्टरी कायदा आणला 1881 ला. पहिला फॅक्टरी कायदा, 7 वर्षाखालील मुलं काम करणार नाही. पहिला फॅक्टरी कायदा, पहिला फॅक्टरी कायदा. ठीक आहे, ओके सर, कळालं सर आम्हाला. त्याच्यानंतर 1878 मध्ये ना, एक मिनिट, 1878 मध्ये हे जे लॉर्ड लिटन होता, लिटन, या लॉर्ड लिटनने एक कायदा आणला होता. त्या कायद्याचं नाव आहे बघा, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 चा कायदा आहे. कधीचा आहे हा? 1878 चा होता. हा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट काय होता, तर तो ऍक्ट होता की जे महाराष्ट्रातील किंवा भारतीय भाषा होत्या, कोणत्या भाषा त्या पूर्ण भारतीय भाषा, त्या भाषावर काय केलं त्याने, निर्बंध आणले होते. यांनी काय केलं होतं रे, भारतीय ज्या भाषा असतील म्हणजे तमिळ भाषा, मराठी भाषा, हिंदी भाषा, कानडी भाषा, बंगाली भाषा, गुजराती भाषा, या भाषेमध्ये जेवढे काही वृत्तपत्र असतील, इंग्लिश सोडून, इंग्लिशवर कायदा नव्हता हा, या हिच्यावर यांनी हा प्रेस ऍक्ट आणला होता. ठीक आहे, कोणी? या लॉर्ड लिटननी 1878 मध्ये. ठीक आहे, एक्स्ट्रा माहिती लिहून घ्या की या व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्टच्या वेळेसच एक वृत्तपत्र होतं, त्याचं नाव होतं अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका. ही अमृत बाजार पत्रिका या वृत्तपत्रानं शिशिर कुमार घोष यांचं आहे, अरविंद घोष, शिशिर कुमार घोष, बारेंद्र कुमार घोष त्या संबंधित. या अमृत बाजार पत्रिकेने ना रातोरात आपल्या वृत्तपत्राची भाषा चेंज करून टाकली होती. तर असं वृत्तपत्र कोणता होता, तर अमृत बाजार पत्रिका. आणि हिच्यावर प्रश्न आलेला होता की रातोरात आपल्या वृत्तपत्राची भाषा चेंज करणारं वृत्तपत्र कोणतं आहे, तो कोणतं होतं ते अमृत बाजार पत्रिका. आणि आम्हाला हे पण कळते की महाराष्ट्रातले एक क्रांतिकारक नेता म्हणता येईल, क्रांतिकारक नेताच फडके म्हणून. ठीक आहे, फडके यांचा जेव्हा मृत्यू झाला होता त्या टायमाला अमृत बाजार पत्रिकेनं एक त्या पत्रिकेत विधान लिहिलं होतं, देशप्रेमाने ओथंबलेला असा उत्तुंग पुरुष, असं कोणी लिहिलंय फडकेंबद्दल, तर अमृत बाजार पत्रिका. कळलं का रे? एवढं आपल्याला याच्याशी संबंधित आहे. आता लॉर्ड कर्झन सगळ्याला माहिती कोण होता, बंगालची फाळणी, बंगालची फाळणीशी संबंधित. वंगभंग आंदोलन, वंगभंग आंदोलन, फोडा आणि राज्य करा, हे कोण आहे सगळं, लॉर्ड कर्झन. आणि वेलस्ली कोण आहे, तर वेलस्ली तैनाती फौज, तैनाती फौज, तैनाती फौजीचा जनक म्हणता येईल. पण तशी ही सगळ्यात पहिले जर यूज कोण केला असेल या फौजेचा, तर ते होते फ्रेंचचे गव्हर्नर लॉर्ड डुप्ले. तैनाती फौज त्यांनी आणली होती, पण मोठ्या प्रमाणात जर विस्तार कोणी केला असेल तर वेलस्ली यांनी केला होता. म्हणूनच यांना तैनाती फौजीचा काय म्हणतात रे, जनक असं म्हणतात. कळलं का हे 2-4? रिपन, लिटन, कर्झन. ओके ओके. मग तो जो कायदा आहे व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1882 ला यांनी रद्द केला. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1882 ला काय केला, हा रद्द करण्यात आलेला दिसतो. कळलं का? ओके सर, कळला सर. मित्रांनो बघा रे, क्वेश्चन क्रमांक फक्त 4 चालू आहे आपला. मी क्वेश्चन पळवत नाही की तुम्ही या इथं क्वेश्चन पळवा, ज्याला भाऊ घाई असेल ते जाऊ शकतात.
पण जर खरंच तुम्हाला डिटेल बघायचं असेल, डिटेल, की सर पुढच्या वेळेस प्रश्न येईल का याच्यातून, तर हो, हिच्यातूनच प्रश्न येईल. अरे एवढं अनालिसिस केल्यावर एक प्रश्न तर येईलच ना मित्रा, काही अडचणच नाही आपल्याला. ठीक आहे, ओके सर. बघा, हे लॉर्ड रिपन बद्दल थोडी थोडी माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, पहिले नियमित जनगणना, कारखाना आणला, त्यानंतर 2 वर्षाखालील मुलांना ते जमायचं नाही. 1882 ला काय केलं होता, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट काय केला मित्रांनो यांनी, रद्द केला. त्यानंतर काय, लॉ लिटन हा कायदा लागू केला होता. ठीक आहे सर. आणि 1883 ला म्हणजे मुळात म्हणजे लॉर्ड रिपन काऊन निघून गेले सॉरी, लॉर्ड रिपन हे भारतातून काऊन निघून गेले, त्या काळात एक एल्बर्ट बिल आलं होतं. कोणते बिल होते, एल्बर्ट बिल आलं होतं, आणि हे बिल पास होऊ शकलं नाही. आता एल्बर्ट बिल काय होतं, कधी आलतं बघा रे, मुळात बघा 83 ला आलतं. तारीख पाठ करा, इतिहासात थोडीफार तारीख पाठ असणं गरजेचं आहे. हे बिल असं होतं की जे भारतीय न्यायाधीश असतील, जे भारतीय न्यायाधीश असतील, ते न्यायाधीश भारतामध्ये जे काही इंग्रज लोक असतील, म्हणजे जनता असेल इंग्रज, त्यांचे सुद्धा खटले हाताळू शकल असा हा कायदा होता. पण तिथलचे जे लोक होते, जनता होती, त्यांनी या कायद्याला विरोध केला आणि तो कायदा फेल झाला. म्हणूनच हे फेल झाल्यामुळे काय झालं, लॉर्ड रिपन निघून गेलेला आपल्याला दिसतो. ओके. आणि असा सुद्धा प्रश्न आलेला आहे की लॉर्ड रिपन यांनी आपला राजीनामा का दिला किंवा का भारत सोडून गेले, तर याच्या मागचं कारण काय आहे, हा एल्बर्ट बिल. ठीक आहे, हा लॉर्ड लिटन आहे, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. आता या लॉर्ड लिटनच्या कार्यकाळात ना 1877 ला राणी व्हिक्टोरिया हिला भारताची सम्राज्ञी म्हणून एक पदवी मिळाली होती, आणि तो होता दिल्ली दरबार. दिल्ली नाही, हे दिल्ली आहे. कोणता दरबार या, दिल्ली दरबार. आणि या दिल्ली दरबारामध्ये खादीचा पोशाख घालून, इकडे बघा रे मित्रांनो, खादीचा पोशाख घालून स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करण्यासाठी कोण गेलं होतं, तर सार्वजनिक काका म्हणजेच आपले गणेश वासुदेव जोशी यांनी हजेरी लावलेली होती. आणि हिच्यावरच प्रश्न विचारला होता. ठीक आहे, की दिल्ली दरबार कधी भरला, 1877 ला. कुठं भरला, दिल्लीलाच भरला. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे इथं कोण हजर होतं, हजेरी कोण लावली होती, तर सार्वजनिक काका यांनी काय लावलेली आहे, हजेरी लावलेली आपल्याला दिसते. ओके. प्रश्न क्रमांक 6, सत्यशोधक जलसा कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते. बघा एकदा क्वेश्चन, चला बघा, सत्यशोधक जलसा कला प्रकार म्हणजे काय, एक प्रकारचा हा कला प्रकार आहे. जस की तमाशा, लावणी, भारुड गाणे, गीत गायने असते ना, हा तशा प्रकारचा काय रे, सत्यशोधक जलसा. हा कशा संबंधित असणार आहे, मग आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला एक संस्था स्थापन केली, एक समाज स्थापन केला, त्याचं नाव आहे सत्यशोधक समाज. आणि त्या समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हा सत्यशोधक जलसा नावाचा काय होता, एक कार्यक्रम म्हणा किंवा कला प्रकार होता, की ज्यातून लोकांना काय रे, संदेश पोहोचवायचे, असा हा काय होता, प्रकार होता. मग हिच्यात कोण संबंधित नव्हते, तर हिच्यात हे होनाजी बाळा संबंधित नव्हते. होनाजी बाळा एक प्रकारचे कवी वगैरे होते, ते वेगळा कॉन्टेक्स्ट. मग हिच्यात कोण कोण होतं, भाऊराव पाटोळे, ज्योतिराव फाळके आणि रामचंद्र घाटगे, हे 3 व्यक्ती हिच्या संबंधित आपल्याला दिसतात. ठीक आहे, ओके. म्हणजे हिच्यात तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंचा थोडाफार अभ्यास झालेला बघायला मिळतो. 1873 ला स्थापना झाली, 24 सप्टेंबर. महात्मा फुले, उद्देश काय होते, उद्देश विचारू शकतो एखाद्या वर्षानं, जातीभेद, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता यांचा विरोध करणे, लोकांमध्ये प्रचार प्रसार करायचा होता. काय होते मग हिच्यात, गाणे होते, पोवाडे होते, संवाद होता, नाट्य होते, विनोदी होते. अशा सादरीकरणातून आपण काय करायचो रे, सत्यशोधक जलसा काय करायचा, लोकांपर्यंत सत्यशोधक समाज पोहोचवायचा. ठीक आहे, ओके, कळलं सर आम्हाला, एवढाच प्रश्न होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 7 नंबरचा प्रश्न काय विचारले, विधाने वाचून व्यक्ती ओळखा. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यांचे राजदूत म्हणून कोणाचा गौरव केला दिसते. बघा, हिंदू आणि मुस्लिम
हिंदू आणि मुस्लिम यांच्या मतात कोण जुळून आणत होतं? सर आम्हाला माहिती एकच व्यक्ती जास्त महत्वाचे त्याच्यातले, तर त्यांचं नाव काय रे? मोहम्मद अली जिना. ठीक आहे. सरोजिनी नायडू, सर सय्यद अहमद खान तर जुने होते अगोदरचे, त्याच्यानंतर मोहम्मद अली जिना आले आणि सरोजिनी नायडू एका, हे बघा रे, हे समकालीन होते का असं म्हणता येईल आपल्याला? तसं हो, सरोजिनी नायडू आणि मोहम्मद अली जिना हे समकालीन होते सर, आम्हाला एवढं माहिती. ठीक आहे, मग याचं उत्तर काय असणार आहे? त्यानंतर बघा, मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटही राष्ट्रवादीच राहणार. हे विधान कायदे मंडळात भाषणात कोण म्हटलं होतं? तो कोण म्हटले? मोहम्मद अली जिना. सर सय्यद अहमद खान काय म्हटले होते हिंदू मुस्लिमांबद्दल? सुंदर वधूचे दोन डोळे. बघा, ही एक वधू आहे, वधू, आणि हिचे काय अशी मस्त सुंदर डोळे येतं. म्हणजे हा भारत आहे, पूर्ण भारत, आणि या भारतात दोन जमाती आहे, म्हणजे जमात म्हणजे दोन जाती म्हणू शकतो आपण. एक हिंदू जात आहे आणि एक मुस्लिम जात आहे. आणि हे काय रे, भारत ही एक वधू आहे, वधू. भारत काय एक सुंदर नवरी आहे, आणि तिचे जे सुंदर दोन डोळे आहेत ना, ते हिंदू आणि मुस्लिम आहेत, असं कोण म्हटलं होतं? तर ते म्हटले होते सर सय्यद अहमद खान. अलीगड कॉलेज सुद्धा यांनी काढलेलं आहे. ठीक आहे. मौलाना अबुल कलाम आझाद काँग्रेसचे सर्वात तरुण अधिकारी किंवा सर्वात तरुण अध्यक्ष म्हणता येईल आपल्याला, 1923-24 ठीक आहे, अधिवेशनाचे अध्यक्ष. मोहम्मद इक्बाल कोण येतं? सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा, हिंदुस्तान हमारा, असं गीत कोणी दिलं आपल्याला? तो मोहम्मद इक्बाल यांनी दिलेला आहे. सिंपल प्रश्न होता हा, साधा एकदम. ठीक आहे. हा थोडा गुगली म्हणता येईल किंवा थोडा अभ्यासाचा प्रश्न होता, पण एका प्रश्नावर आपला सुटतो मित्रांनो. एकच प्रश्न पाठ पाहिजे होता आपल्याला. एक व्यक्ती माहिती पाहिजे होती आपल्याला, भोपटकर नावाची. या भोपटकर व्यक्तींना दोन वृत्तपत्र येतं बघा, एक स्वदेशी नावाचा आणि दुसरा आहे भाला नावाचा. महत्वाचा आहे. मी भ वरून भ लक्षात ठेवला. मी काय ठेवला रे? भ वरून भोपटकर आणि भ वरून भाला. भ वरून भोपटकर आणि भ वरून भाला. म्हणजे काय? भाला वृत्तपत्र कोण लिहिलं आहे? सर तो लिहिला आहे भोपटकर यांनी. ब चं उत्तर 4 पाहिजे होतं मला. ब चं उत्तर 4 कुठे? उत्तर क्रमांक 3. एवढ्याच त्यातून माझा प्रश्न सुटत होता. म्हणजे बघा, परीक्षा काय रे, 100% नॉलेज असणं गरजेचं नाहीये. तुम्ही लॉजिक सुद्धा लावू शकता. याच्यातून आम्हाला हे कळलं सर. ओके, मग लावा. गुराखी कोणाचा आहे? तर जोशी यांचा गुराखी. जोशी यांचा काय रे? गुराखी. बघा, गुराखी म्हणजे काय रे? गायींना सांभाळणारे, असं लक्षात ठेवा आपण. गायींना सांभाळणारे काय रे? गु म्हणजे गायी, आणि गायींना राखणारे गुराखी. म्हणजेच काय रे? ब्राह्मण समाजाची एक व्यक्ती आहे जोशी, म्हणून आपण असं समजू गुराखी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हरिकिशोर. मग हरिकिशोर कोणाचा आहे आता? 3 नंबरचं उत्तर 2 गिर. हरिकिशोर. हरी म्हणजे कोण आहे? हरी म्हणजे कृष्ण. हरी म्हणजे काय आहे? कृष्ण आहे. आणि गिर, गिर काय आहे का? गायीची जमात आहे. आणि कृष्णाला काय आवडायच्या? गायी ऐकाय, सॉरी, गायी आवडायच्या. ठीक आहे. देशाचे सेवक कोण आहे मग? आता कोल्हटकर. देशाचे सेवक कोण आहे मग? कोल्हटकर आहेत. अशाचे ट्रिक वाईज आपण पूर्ण जे काय तुमचा वृत्तपत्र येतं 2 मिनिटात जे जे महत्वाचे आहे मी तुम्हाला सांगतो, पाठ होऊन जातील आणि परीक्षेला येतातच. बघा, एकदा वाचा. पाणी पी तुम्ही. मित्रांनो, हिच्यातूनच तुम्हाला पेपरला प्रश्न येणार आहे. मी सांगतो तुम्हाला. बघा, दर्पण आहे, दर्पण. दर्पण तुम्ही रोज शाळेमध्ये जाता का रे? सकाळी शाळेत जायचे, लहान होते तेव्हा बाळ होते तेव्हा. बाळ, बाळ म्हणजे काय रे? ज्या टायमाला तुम्ही लहान होते, नुन्नूचं बाळ होतो तुम्ही, त्या टायमाला रोज मस्त घरी जायचं, घरी जाऊन मस्त आरशात बघायचं, केस अशी सेट करायचे, गंधक लावायचा, पावडर लावायचे ना. म्हणजे बाळ काय करते रे? बाळ, बाळ कुठं बघते? दर्पण मध्ये बघते. बाळ कुठं बघते? तर दर्पण मध्ये बघते. त्याच्यानंतर बघा, प्रभाकर. प्रभाकर कोणाचा आहे? भाऊ महाजन यांचा. कोणाचा आहे? प्रभाकर भाऊ महाजन. बघा, या प्रभाकर वृत्तपत्रातूनच लोकहितवादी. कोण? लोकहितवादी आपले शतपत्र लिहायचे. लोकहितवादी म्हणजे कोण आहे? देशमुख, गोपाळ हरी देशमुख. हे लोकहितवादी इथं लक्षात ठेवा. आणि एका लिहायचे आपले शतपत्र लिहायचे. शतपत्र लिहायचे. आणि एकूण शतपत्रे किती होते?
तर 108 होते. लक्षात येईल का रे? एवढं ठेवा, महत्वाचं आहे. त्यानंतर ज्ञानाचा उदय. ज्ञानाचा उदय कुठे झाला आहे? पश्चिमेला झाला असं म्हणू आपण, पश्चिमेला. म्हणून हे अमेरिकन होतं, व्हॅलेंटाईन चिरोल, असं लक्षात ठेवा आपण. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्ञानाचा प्रकाश. कृष्ण. कृष्ण काय रे? आपल्याला भगवद्गीता सांगितली कृष्णानं. म्हणजे काय केला? ज्ञानाचा काय केला? आपल्याला प्रकाश पाडला. किंवा तुम्ही ते जुने पिक्चर पाहत असाल, एखादा पिक्चर असा असतो, एक हिरो येते असून आणि त्याच्या पाठीमागून असा सूर्य येतो, मोठा असा सूर्य. म्हणजे काय झाला? हा ज्ञानाचा प्रकाश पडला. म्हणजेच कोण? कृष्ण शास्त्री चिपळूणकर. कृष्ण शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर इंदू प्रकाश. इंदू प्रकाश. इथं महादेव गोविंद रानडे नाही हा. ठीक आहे. विष्णू शास्त्री पंडित. इथं विष्णू शास्त्री पंडित लिहून घ्या तिथं. त्यानंतर केसरी आणि मराठा, हे माहिती सर आम्हाला. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. सुधारक 1888 गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर पहिले लोकमान्य टिळकांसोबत वृत्तपत्रात काम करायचे. ठीक आहे. पण नंतर त्यांनी ते वृत्तपत्र सोडलं आणि स्वतःच चालू केलं. कोणतं केलं चालू? मग सुधारक 1888 मध्ये. त्यानंतर दीनबंधू कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर हे कोणाचं मुखपत्र होतं? तर हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. आणि नंतर एक कामगारांसाठी कामाला आलं सुद्धा. ठीक आहे. ओके. त्यानंतर बहिष्कृत भारत. बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे. आणि मुकनायक पण कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा मित्रांनो, हे जे असे वृत्तपत्र आणि जे ट्रिक आहेत थोड्या थोड्या, हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा बघणार आहोत. कारण की हे तसे लक्षात राहत नाहीये. आता बघा, तुमच्या डोळ्यासमोरचा प्रश्न आहे, हे काय कळत होतं आम्हाला सर? नव्हते लक्षात राहत. लय मोठी सारखी सारखी वृत्तपत्र आहे. ते एक वृत्तपत्र आहे वंदे मातरम नावाचं. मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे ते तुमचं क्लिअर करून टाकलं. वंदे मातरम कोणत्या कोणत्या कोणी कोणी लिहिले? अरविंद घोष असतील, लाला लजपतराय असतील, लाला हरदयाळ असतील, मदाम कामा असतील तुमच्या. म्हणजे यांनी सर्वांनी कोणते वृत्तपत्र लिहिले? वंदे मातरम. आणि ते आम्हाला नाही कळत, लवकर लक्षात राहत नाही सर. मग या असे टीका लावा. गुराखी म्हणजे काय रे? कोण? जोशी. लक्षात ला रे सर आमच्या आता. भाला. भाला भे वरून भाला, भ वरून भोपटकर. हरी. हरी म्हणजे काय? कृष्ण. कृष्णाला काय आवडतात? गायी आवडतात. मग कोणती गाय आवडती? तर गिर गाय आवडती. देशाचे सेवक कोण येतं? तर कोल्हटकर आहे. लक्षात ठेवा काहीतरी. ठीक आहे. येईल मी अजून जसे जसे क्वेश्चन येतील आपल्याला तसं तसं मी घेण्याचा प्रयत्न करतो. स्ट्रॅची आयोग. बघा आता इथं मस्त ट्रिक सांगतो तुम्हाला मी. या दुष्काळ आयोगावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. बघा, ज्या टायमाला तुम्हाला मी याच्या अगोदर तुम्हाला लिटन शिकवला का? लिटन, लॉर्ड लिटन शिकवला ना? या लॉर्ड लिटन ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की 1877 ला एक दिल्ली दरबार भरला होता. कोणता दरबार? दिल्ली दरबार भरला होता. आणि त्या दिल्ली दरबारात जी व्हिक्टोरिया राणी होती, त्या व्हिक्टोरिया राणीला काय केली होती? भारताची सम्राज्ञी म्हणून हा किताब दिला होता किंवा पदवी दिली होती. तिकडं जल्लोषात तिकडं दिल्ली दरबार भरला होता. आणि इकडं पूर्ण भारतात दुष्काळ परिस्थिती होती. काय होती? दुष्काळ परिस्थिती होती. लोकांना खायला अन्न नव्हतं. आणि तिकडे लॉर्ड लिटन काय करायचं रे? पैसे उधळू लागला तिकडं ते राणीच्या राणीच्या स्वागतासाठी. मग या लॉर्ड लिटननं काय केलं? पुढे जाऊन एक आयोग नेमला. त्या आयोगाचं नाव होतं स्ट्रॅची आयोग. कोणता आयोग होता हा? स्ट्रॅची आयोग होता. आणि या स्ट्रॅची आयोगानं 1883 ला एक अहवाल दिला. आणि एक दुष्काळ संहिता नावाचा काय करायला सांगितलं यांनी? एक आयोग स्थापन करायला सांगितला, दुष्काळ संहिता. आणि हिच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. दुष्काळ संहिता ही 1883 ना कोणी नेमली होती किंवा कोणाच्या काळात नेमली होती असा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर मग हा कशासाठी होता मित्रांनो? दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी हा आयोग नेमण्यात आलेला आपल्याला दिसतो. दुष्काळ संहिता शब्द लक्षात ठेवा. दुष्काळ संहिता. दुष्काळ संहिता ही लय महत्वाचा आहे. हा ठीक आहे. 1883 ला कोणाच्या काळात? लॉर्ड लिटनच्या काळात. आणि कोण आला? कधी आलता हा? स्ट्रॅची आयोग आलता. इथं तुम्हाला काय आयोग दिले लिहून ते पाठ करू आपण. ट्रिक आहे, ट्रिक पाठ करायची. ट्रिक. असा प्रश्न विचारला होता की भारतातील जे दुष्काळ आयोग आलेत ना त्यांचा क्रमाने क्रम लावा की कधी कोणता आला म्हणून. ठीक आहे.
बघा मी सांगतो आता, पहिले वाचून घेऊ आपण. कर्नल स्मिथ, त्यानंतर जॉर्ज कॅम्पबेल, रिचर्ड स्ट्रेची आयोग हा असतो. त्यानंतर बघा सर जॉन्स लायल आणि त्यानंतर अँथनी मॅकडोनाल्ड आणि सगळ्यात शेवटी काय आहे रे, वुडहेड आयोग. इकडे या आता, इकडे बघा. मी काय केलं माहिती का, एक कर्नल स्मिथ नावाचा एक माझा मित्र होता. आम्ही दोघं गेलो ट्रेकिंगला, गेलो ट्रेकिंगला. ट्रेकिंग कळतील तुम्हाला. आम्ही ट्रेकिंगला गेलो आणि ट्रेकिंगला त्याला जास्त भूक लागायची. गोष्ट पहिले ऐकून घ्या, पार्श्वभूमी. त्याला जास्त चालायची सवय नव्हती, तो लवकर थकून जायचा आणि त्याला लवकर भूक लागायची. तो कोण होता, कर्नल स्मिथ होता माझा मित्र. नावात कर्नल होता पण त्याला लवकर भूक लागायची, जास्त चालणं होत नव्हतं, थकून जायचा. ठीक आहे. मग आम्ही दोघं जण गेलो या आपल्या लोहगडला सिया पॉइंट पाहायसाठी गेलो आम्ही दोघं जण. ठीक आहे. हा गेलो होतो तर मग काय झालं माहिती का, कर्नल जो स्मिथ होता, कर्नल स्मिथ होता. आम्ही दोघं चाललो आणि खूप थकलो आम्ही दोघं जण. कशासाठी गेलो आम्ही, कॅम्पसाठी गेलो. कशासाठी गेलतो, कॅम्पसाठी गेलतो. कॅम्पसाठी ती मस्त एक तुमची झोपडी बांधायची, त्या छोट्या घरात तुम्ही राहायचं, त्याला कॅम्प म्हणतात, बरोबर आहे. हा कॅम्पला गेलो आम्ही दोघं जण आणि तो थकला. कोण थकला, कर्नल स्मिथ थकला. आणि थकला म्हणजे डायरेक्ट स्ट्रेच झाला. तो स्ट्रेच काय झाला, स्ट्रेच झाला म्हणजे डायरेक्ट झोपी गेला. तो पडल्या झोपी गेला त्या कॅम्पमध्ये, त्या घरात, त्या बारक्या खोलीत डायरेक्ट स्ट्रेच झाला. पण त्याला कळलं स्ट्रेच झाल्याच आपल्या समोर वाघ आला. वाघ नाही, सिंह आला. कोण आला, लॉयन आला. लॉयन आला सर, लॉयल असं लक्षात ठेवा. स्ट्रेच झाल्याच कोण आला लगेच समोर, लॉयन आला. आणि त्याला लागेल होती भूक. मग त्यानं काय केलं, या लॉयनलाच कापून टाकलं डायरेक्ट. आणि मॅकडोनाल्डची चिकन म्हणून समजून घेतलं, खाऊन घेतलं. मॅकडोनल आयोग. ए कळलं का रे, 2 मिनिटं इकडे लक्ष द्या फक्त. स्मिथ होता, तो कॅम्पला गेला, थकला, स्ट्रेच झाला म्हणजे झोपायचं होतं त्याला. पण त्याच्या समोर लगेच कोण आला, वाघ आला, सिंह, लॉयन आला. कोण आला, लॉयन आला. आणि त्या लॉयनला काय केलं त्यांनी, त्या मॅकडोनाल्डच्या चिकन सारखं काय फ्राय करून खाऊन घेतलं. मग हे पाठ करा, कर्नल स्मिथ आयोग, कॅम्पबेल आयोग, स्ट्रेची आयोग, लॉयल आयोग, मॅकडोनाल्ड आयोग आणि वुडहेड आयोग. कळलं का रे, कळलं. मग कधीचा हा, 60, 61, 66, 67, 78, 80, 97, 1 आणि 45. कळलं. हे कळलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला पण पाठवाय. लय महत्वाची माझी ट्रिक आहे स्वतःची ती. ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आणि आजचा शेवटचा प्रश्न. 1920 मध्ये स्थापन झालेल्या आणि 1925 ला सुद्धा लाला लजपतराय यांच्यावरती प्रश्न विचारला होता आयटक संबंधी. ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते, पहिले अध्यक्ष विचारले तर कोण होते रे, लाला लजपतराय हे होते. आता पहिले विचारले, आता दुसरे विचारतील. सेकंड अध्यक्ष कोण होते तर CR दास. लक्षात ठेवा. म्हणजेच चित्तरंजन दास. म्हणजेच कोण येते, चित्तरंजन दास. कळलं का. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील इथून पुढे आयटफची स्थापना कोणी केली होती. आयटफ लक्षात ठेवा. व्ही गिरी. आणि एक होती तुमची इंटक होती, एक इंटक. इंटक. इन करून कोण राहते रे, इन एकदम बीन मस्त स्टायलिश कपडे घालून पण ती शाल घ्यायची अंगावर, अशी कोण होते, सरदार पटेल पहिले अध्यक्ष. लक्षात ठेवा रे मित्रांनो. आणि या इंटकचा विरोधासाठी किंवा यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून कोणता एक आली होती, हिंदू महासभा. एक मिनिट बघता. सॉरी, हिंदू महासभा नाही, हिंदू मजूर पक्ष स्थापन झाला होता. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्या विरोधात याला बीट करण्यासाठी, चॅलेंज करण्यासाठी लोकमान्य टिळक तर माहित सर आम्हाला. ओके, कळलं का. याचं उत्तर काय आहे, लाला लजपतराय. ही 30 ऑक्टोबरला स्थापन झाली. 30 ऑक्टोबर 1920 ला. म्हणजे लोकमान्य टिळक तेव्हा जिवंत नव्हते. एवढं एक लॉजिक लागला असतं तर हा तुमचा कटला असता.
1 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला होता आणि ती कधी स्थापन झाली 1 ऑक्टोबरला. मग याचा अध्यक्षता काही संबंध आहे का? नाही. ओके, ठीक आहे मित्रांनो, आजचे क्वेश्चन आपले संपले. ठीक आहे, टाइम पण आपला योग्य झाला, तुम्हाला पण जास्त बोर होणार नाही. बरं, लेक्चर आवडते का, आवडलं का नक्की कळवा, आवडला असेल तर. आणि ही सिरीज चालू ठेवायची असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुम्ही. ठीक आहे, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू द्या. आपण इथं फक्त घंटा भरवायचा म्हणून नाही चालू आहे. तुमचा जो 1 तास आहे कसा युटिलाइज केला जाईल आणि कसा फायदा होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. ठीक आहे, आणि तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच परत लेक्चर बघा. परत भेटू आपण 4थ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, परत भेटूया.